आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. शहरातील वीर सावरकर मार्गावरील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात बेकायदेशीर बांधकामामुळे रस्ता बंद झाल्याच्या प्रकरणाने आज नाट्यमय वळण घेतले. स्थानिक रहिवासी नितीन शिंदे यांनी वर्षभरापासून मनपा प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली होती. आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले असतानाही संबंधित अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. अतिक्रमण विभागातील काही अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली अतिक्रमणधारकाला संरक्षण दिल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. तसेच पैशांची मागणी पूर्ण न केल्यामुळे आपल्याच घर पाडण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या शिंदे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. याबाबत त्यांनी प्रशासनाला पूर्वसूचनाही दिली होती. त्यानुसार आज ते मनपा कार्यालयात पोहोचले असता प्रशासनात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मनपा आयुक्तांनी तातडीने हस्तक्षेप करत शिंदे यांची समजूत काढली. कायदेशीर मार्गाने न्याय दिला जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. उपायुक्तांच्या आश्वासनानंतर नितीन शिंदे यांनी आत्मदहनाचा निर्णय मागे घेतला. मात्र या प्रकरणात प्रशासन प्रत्यक्षात कोणती भूमिका घेते आणि बेकायदेशीर बांधकामावर कारवाई होते का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या घटनेमुळे मनपा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्येही संतापाची भावना व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. प्रतिनिधी अजिम शेख आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज धुळे. 16 तारखेला मागच्या दिवशी अतिक्रमण कारवाई होते, पण कारवाई न करता हे अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करून कारवाई न करता तिथून निघून गेले. परत मी आयुक्त साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना, अधीक्षक साहेबांना निवेदन दिलं होतं कायदेशीर. त्यांनी माझ्या पत्राची दखल घेतली नाही, तर मी आज आत्मदहन करणार आहे. यास फक्त जबाबदार आयुक्त साहेबांनी प्रशासन राहील, याचा मी जाहीर निषेध करतो. आज आत्मदहन करणार आहे मी. आणि पेट्रोल काय समस्या मी नितीन शिंदे, राहणार वीर सावरकर मार्ग, रमाबाई आंबेडकर नगर, भिडेबाग समोर. आमच्या गल्लीमध्ये संबंधित व्यक्तीने बेकायदेशीर अतिक्रमण करून वाढीव बांधकाम करून येण्या जाण्याचा मार्ग संपूर्णपणे बंद केलेला आहे. त्या संदर्भात मी महानगरपालिकेला वेळोवेळी निवेदन दिले होते. मी मागील 1 वर्षापासून चक्र मारत आहे, पण नगरपालिकेने माझ्या निवेदनाची कोणतीच दखल घेतली नाही. आयुक्त साहेबांनी 2 वेळा त्यांना आदेश दिले कारवाई करण्यासाठी, पण जे कनिष्ठ अधिकारी ते कारवाई न करता ते अतिक्रमणधारकाला पाठीशी घालत कारवाई टाळाटाळ करताय. त्या संदर्भात 16 तारखेला आयुक्त साहेबांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते, पण 16 तारखेला काही कारवाई झाली नाही. अतिक्रमण अधिकारी, बांधकाम अधिकारी आले आणि ते परत चालले गेले. उलट ते मला अशी धमकी देऊन गेले की वो आम्ही पहिले तुझं घर पाडू, त्याच्यानंतर आम्ही अतिक्रमणाला त्यांनी वाढी बांधकाम केले, त्याचं घर पाडू म्हणे. मी त्यांना जा विचारलं, साहेब माझं घर तुम्ही का पाडताय, माझं कधी बेकायदेशीर असेल तर तुम्ही पहिले पाडा, मला नोटीस द्या कायदेशीर. नाही म्हणे, नोटीस बिटीस काही देणार नाही म्हणे, पहिले आम्ही तुझं घर पाडू म्हणे, मग त्याचं घर. म्हणजे याचा अर्थ असंच होतं की ते माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय.